काय करतायत कलामती मॅडम? मिरची घेऊन आला. आंघोळ कधी करणार? पाणी तापले. हा, निर्मळ आंघोळ करा स्वच्छपैकी. मिरच्या आतमध्ये असतात. कोण आहे इकडं? काय करतात आमच्या रंजना मॅडम? मसाल्याचा डबा भरताय. बर, ही कलावतीला पाणी इकडं ठेवलेलं आहे, तापतंय. म्हटलं जरा पाणी तापवूनच एक दिसाड आंघोळ करायची आणि बाहेर करायचा आहे मसाले भात. आणि आता टाकणार आहे फोडणी. त्याच्यामध्ये काढलेत सगळे मसाले छानपैकी. रंजनाताईला सांगितलेलं आहे थोडीशी मदत करत जा बाई रंजनाताई म्हणून. तर खूप छान आपली रंजनाताई मदत करते. आणि हे डबे वगैरे ठेवलेत. हे बरंचसं सामान आलं होतं परवा, भरायचंय ते सगळं व्यवस्थित ठेवायचंय. हा इकडचा पसारा बघू शकता तुम्ही. हा पसारा जरा नीट करायचा आहे. आई गेलेली आहे गावाला, आईच्या भावाच्या घरी जरा पूजा आहे म्हणून. तर म्हटलं जाऊन ये, हाय का नाही. आता पावसाळा दिवस आहे आणि म्हटलं व्यवस्थित जा, व्यवस्थित ये. आणि रंजनाताईला सांगितलं इकडचं थोडं आवरावरी करून घे, मी जरा बाहेरचं करते. थोडी खिचडी फोडणी टाकते. दूध तांब्यात ठेवले इकडं, कुकर इकडं घासून ठेवायला लावला. जरा म्हणलं ठेव आणि जरा बाहेरचं दुसरं जरा बघते, मला आहे दुसरं काम. इकडं आहे लालू बसलेला नाही, झोपलेला आहे. कसं झोपले ते मुंडकं कुठं आहे काय कुठं आहे काहीच कळत नाहीये. पूजा वगैरे केलेली आहे मगाशीच, मी झाली देवाची पूजा करून. इकडं छान असं लावलेलं आहे मंत्र. मिक्सरची भांडी घासून इकडं खाली ठेवलेले आहेत. हा उंबरा निघालाय, हा उंबरा बसवून घ्यायचा आहे. पाणी काय आजकाल आता काढत नाही जास्त करून आपण. पाऊस म्हणजे असा आहे की फक्त झिमझिम 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 येतोय, मोठा सडाका पण येत नाही काय नाही. लुसूला इथं जागा आहे आता सध्या. आणि जुली मॅडम कुठं गेल्यात माहिती नाही आहे, घरात नाही आहेत, ते बाहेर गेले असतील फिरायला. आणि इकडं जरा असं वातावरण आहे शांत आपलं. थोडी खिचडी करून घेते. भांडे घासून इथं ठेवले, तर पाण्याचं बॅलर इथं ठेवले, कारण पाणी पावसाचं इथून पडलेलं म्हटलं होईल आपल्याला. अजून काय एवढं बोरला आपलं पाणी वाढलं नाही. थोडासा झिमझिम पाऊस आहे ना, मोठा सडाका अजून आलाच नाही. चिमण्यांचे दाणे पण खायचे संपलेत वाटतं डब्यामधले. लाईट बंद करायचे, लाईटीचा बल्ब तसाच चालू आहे. आणि काय झालं तिकडं का जाऊन बसली? भूक लागली म्हणून? हे कोणी खायचं चपात्या बिस्किट पडलेले? काय झालं सोन्या? काय झालं? लांब जाऊन बघायला लागले मला तिकडं जाऊन. हा, चला थोडंसं भाजी बघते अजून काय करता येते का. आज जरा बाहेरून संध्याकाळी जेवण येणार आहे म्हणून नुसती खिचडी करते आजी लोकांना घरामध्ये. डुगू महाराजला फक्त दूध पाहिजे आणि खाऊ पाहिजे, है ना डुगू महाराज? झालं का मसाले भरून रंजनाताई? हा तेवढं टमाटे गवार ना, बघू काहीतरी करू भाजी. दादाचा शनिवार आहे. हे मसाल्याचं एवढं खिचडी नाही ना तो खायचा. हा, येतेलच आता थोड्या वेळाने. वरईचं बघू काहीतरी. वरई बी खाणार नाही तो, त्याला डायरेक्ट जेवायलाच देईल मी. बाहेर जायचंय जरा मला तिकडं स्वारगेटकडे. एवढं इथलं एवढं पुसून घे जरा. हा पुसून घे, मी आलेच जरा वरती जाऊन येते लगेच. इथं असं बरासा पसारा, म्हणजे हे पिठाचं मी दळून ठेवलेलं आहे का नाही. पावसा पाण्याचं पिठं दळता येणार नाहीत गिरणीत म्हणून ही सगळी पिठं मी इथं दळून ठेवलेली आहेत. कारण आता अचानक पाऊस लागला तर गिरणी लावता येणार नाही आणि लाईट पण नसते कधी कधी, वारं कावर सुटलं तर. म्हणून काय केलं, गव्हाचं ज्वारीचे पीठ आहे ना जास्त दळून ठेवलेत. खिचडीला पण फोडणी टाकायचे. जरा जाऊन येते वरती. म्हाताऱ्या आजीचं वगैरे काय चालले. म्हाताऱ्या आजीला काल जुलाब लागले होते, रात्री गोळी वगैरे दिली होती तिला, पण तिला लागले होते जुलाब. रामकृष्ण हरी. काय चाललंय? मोना मॅडमचं काय चाललंय? कसं बसलेस तू? पडल्यावर कसं होणार ते? हा, हाय का तो? तुला त्याच्यासाठी उशी दिली आम्ही. शैला आजी काय करताय? रामकृष्ण हरी. ही चटई काढायची आणि आडव्या अशा 2 चटया हातरायच्या. उठा उठा. इकडं उघडं राहणार नाही, तिकडं पण उघडं राहणार नाही. अशा काय करायचं वत्सलाजी? अक्का 2 अशा चटया हातरा आडव्या. थांबा भामा आजीला उठू द्या. भामा आजीला उठायला वेळ लागतो.
काय म्हणताय मग? काय म्हणतोय गारटा? आता चांगला गाठा सुटलाय काय हा ना. कुमार मॅडम दिसल्या नाहीत आम्हाला खाली. कुठं आहेत कुमार मॅडम? नाही नाही, कुंभार मॅडम दिसल्या नाही मला खाली. कुंभार मॅडम इकडं आहेत का? हा का, तू आंघोळ करतेस का? बर बर. हे अशा कपडे वाळू घातलेत. फॅन चालू करा ना मग असं वाळू घातल्यावर. हा, हळू 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 भामाला वाहू द्या हळू. अरे देवा, अजून एक माणूस दिसत नाही बरं मला. होय, लपून बसले लपून. भानगावचं एक माणूस कुठं गेलं बरं? लपून. आणि त्याचं नाव आहे लक्ष्मी. हा, लक्ष्मीबाई कुठे आहेत? नाही, मला नाही दिसत आहेत बाई. कुठे आहे बरं? मला खरंच दिसली नाही, मला लक्षात पण आलं नाही. वडा आका, वड तिकडे चटई चकुलीच्या पायाकडे. थांब थांब कोमल, वड चकुलीच्या पायाकडे. वड 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 वड. हा शाबास. आणि दुमता आता. हा आता राजे ये बरं बाहेर, माणसात ये बरं तू जरा. आता ही अशी आडवी हातरा अजून एक. हा, अक्का दुमत, अक्का दुमत घ्या अजून, अक्का दुमत थोडस. हा, हातरा इकडे एक अशी. रोज वरी आले की सांगावं लागते. मावशी हसते पण सांगत नाही, हाय का नाही मावशी? तसं नाही ना, आपल्याकडे एवढ्या चटया येतात तर तुम्ही मोठ्या 2 चटया हातरावं, छान बसावं. म्हणजे रोज आलं की तुम्हाला मी चटईचं सांगतो, एक दिवस पण चुकत नाही, हाय का नाही मावशी? पडशील भामा, भामा पडशील, हळूच बस. हा, आता गरम बघा बरं किती छान वाटते. असं हातरल्यावर काय होतंय? हा, होय, काय नाही तुम्ही लोक असं हातरत नाही. नाही दिसायचं जाऊ द्या. इकडून इथं एवढी लांबकी चटई टाकून एका चिटकून चिटकून एकामेकाला चिटकून चिटकून बसायचं. थोडं थोडं अंतर ठेवून बसायचं प्रत्येकाला. इकडं सरकायचं थोडस. आता हे पुढे इथं या. म्हातारे आजी हो, म्हातारे आजी हो, काय नाव आहे तुझं? लक्ष्मी. काय नाव आहे? लक्ष्मी. कोण म्हणते लक्ष्मी? काय माझं नाव काय आहे? तुझं नाव येतच नाही मला. जाऊ दे, मला विसरले. आखीच आहे माझी. हा, आखी. आखी आहे. बर, पोटात दुखायचं थांबलं का तुझं? नाही ना थांबलं बाई. हा, नाही थांबलं. आता काय करावं आणि काय नाही. पोतं हातरून खोप्यात खाली बसून. होय, काय म्हणताय मग गारटा? काय म्हणताय तुम्हाला? चांगला गार सुटले आता आई. स्वेटर घाला, सगळ्याला आहेत ना स्वेटर? हा, आता आमच्या वत्सला आजीला मात्र खाली आम्ही कामाला येऊच देत नाहीये. थोडंसं कांदा वगैरे चिरायला यायच्या, पण रंजनाताई आल्यापासून काय मग वत्सला आजी? हो चला आजी, काय म्हणताय? आता आम्ही आलेच आराम केले. आता कवर आराम देत आहे. खाली बोलवा का मला? नाही, आता नाही यायचं खाली. नाही. आता आराम करायचं. तुम्ही मग 2 वर्ष मला मदत केली, कांदा चिरून दिला, माझ्यापाशी खूप सारी मदत केलेली आहे तुम्ही. तर आता तुमच्या जागी रंजनाताई आलेली आहे. आणि आता महिना झाला वत्सला मावशी नाहीच आहेत. ऐका ना वत्सला मावशी, आराम करायचं. आम्ही पण केलं ना, जेव्हा नव्हतं तेव्हा कोण केलं? आता आहेत करायला तर करू द्या. किती असतं कामच खाली सांगा बरं? काहीच हा, एकतर तुमच्या कमरेचे एवढे ऑपरेशन झालेले आहेत. तुम्ही ज्या वेळेस मला खरी गरज होती त्यावेळेस तुम्ही मदत केली आहे, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे वत्सलाजी. नाही. तसं नाही, हात तर कधी जोडायचं नाही, फक्त आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद मग आमच्या कुटुंबाला पूर्ण आशीर्वाद. आणि एका हाताचं 2 हात. होऊ द्या लोकावाचे माझ्या. ऐका नाही, बघा बरं, मला तेवढंच आलं. आता माझी वेळ आहे तुमची सेवा करायची. सेवा करायची. लई झाली सेवा, पण किती हा? सेवा केली. नाही, आता तुम्ही इथून पुढं आरामच नाही. आता आपलं घराचं बी काम झालं की तिकडं मी लोक कामाला ठेवणार. केलं तर केलं तुम्ही. इथं पुस्तकं वाचा, हरिपाठ म्हणा, भजन म्हणा, गाणे म्हणा, गोष्टी सांगा. तुमच्या गोष्टी पहिले कसे लोक सांगायचे तसे गोष्टी सांगा. एकमेकाची मदत करा. छकुलीला धरून न्या थोडंसं. म्हाताऱ्या आजीची सेवा करायची, वरची एकमेकाची सेवा करायची सेवा करायची. आणि छान राहायचं. बरोबर आहे का नाही? हा, हा. कुणासारखं राहावं? मिळून बहिणीसारखं राहा. हा भांडण नको, काय नको, हा, खुशी राहा. कोण करतच नाही आपल्या इथं भांडणं, कोण करणार नाही. हे चांगलं. सगळे चांगले आहेत. आमच्या मोना आजीला जरा माणसं नको आहेत जवळ, एकटी पाहिजे ती. हा, हे खरंय. खरंय सांगते, खरंच बोलते आहो. त्याच तुझ्या सुखात राहते. हा, माणसाशिवाय शोभा आहे. मग घर गोकुळाने भरलेलं आहे आपलं. मग अजून लय मैत्रिणी येणार आहेत तुम्हाला. लई येऊ द्या, लई येऊ द्या.
आपल्या आणि घर गच्च वाड्या भरू उद्या द्या. आपलं आनंदीत चालू द्या आनंदात विचारू द्या आणि आपल्या पहिलं घरचा एका माणसं हाताचं येतो, दोन हात right. करून द्या. आशीर्वाद सर्व आशीर्वाद. मग काय तर तुमचा आशीर्वादच लय आहे माझ्यासाठी. आणि प्रत्येकाला मदत व्हावी आपली, आपल्या घराचं काम व्हावं लवकर. लवकर आणि आहे का नाही. धन्यवाद भामा. आणि कुठं आहेत लक्ष्मी आजी आमच्या. हे काय येतं ही काय येत आहेत आणि ही काय येत आहेत. हा का नाही गेली सुन संग तुझ्या तू. जायचंय की. कधी जायचंय. आ जायचं गडी बरा आता घडी बरा चालली तू. हा जायचं म्हणते आता तुझी सून आली तर तू सुनाकड पाठ पण करून बसलीस. तिकडं आले सुना कशी बसले मग सुन संग का नाही गेली तू भांडगावला तुझ्या. बाणगावला वय हा जायचं जायचं नाव जायचं. उद्या नाही तर आज हा जाणार तू आकीला सोडून. हा आकीला सोडून जाणार का. हा मालक आलाय की तिथे कुणाचा. माझा तुझा नवरा आलाय तिकडं. अगो बाय आता काही खरं नाही बाय आमचं. मग मालकाकडे चालली होय तू. काय नाव आहे तुझ्या मालकाचं. बरोबर बबन. बबनराव आलेत का तिकडं. अगो बाई गे लक्ष्मीबाईला घ्यायला बबनराव आलेत म्हण. मग कधी नेऊन सोडू. हा म्हाताऱ्याची आजकाल लय आठवणी त्या. हा चौघजण आलती कोण यायला. कोण कोण आलती 4 जण. बंशीराव आलता हम्म बबनराव आलता हम्म आणि एक हौसाबाई आलती हम्म आणि काही नाव नाही. काय नाही खरं होय. सगळे आले होते न्यायला 4-5 जण आले होते न्यायला. चला मी चालले खाली. रंजनाताई आहे. मला खिचडी फुन्नी टाकायची आज संध्याकाळी. तुम्हाला बाहेरून जेवण आहे ना म्हणून मग म्हणलं खिचडी करावी. हा बाबूराव बाबराव आला होता होय. कोण बोलतोय. मी बाबराव बोलतोय. हा कोण बोलतोय. मी बाबराव बोलतोय. म्हण बर. मी बोलते बाबूराव बोलते बाबरावची बायको बोलते.